नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. व्हिडिओ अत्यंत कॅज्युअल आहे, काही एवढं हे नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा बोलण्याचा उद्देश आणि सांगण्याचा हा व्हिडिओ बनवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जो मला खास करून राज ठाकरेंच्या समर्थकांना, मनसे सैनिकांना सांगायचा आहे, की अनेक दिवस मी झालं किंवा कधीपासून जेव्हापासून राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले तेव्हापासून मी बिनधास्तपणे त्यांच्या विरोधात बोलतो, ज्या ज्या काही त्यांच्या चुका आहेत. पण का बोलतो किंवा हे नक्की कशामुळं झालं? बरं मीच नाही बरं का, अशी अनेक लोकं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मानणारी, आत्तापर्यंत राज ठाकरे अगदी बाहेर पडलेत तिथपासून आत्तापर्यंत त्यांना मानणारी ही अनेक लोकं त्यांना सोडून गेलेत. त्यांच्यापासून दूर झालेत. अशी लोकं आमच्या समर्थनार्थ किंवा आम्ही अनेकांशी असं बोललोय. त्यांनी देखील तीच कारणं, त्यांनी देखील त्याच सगळ्या गोष्टी सांगितल्या. ज्या मला आत्ता तुम्हाला सांगायच्यात. अनेक जण म्हणतात, की आम्ही एखाद्या वेळेस राज ठाकरेंना मतदान करू, उद्धव ठाकरेंना करणार नाही. किंवा अनेक जण म्हणतात आम्ही उद्धव ठाकरेंना मतदान करणार नाही, पण राज ठाकरेंना आम्ही केलं असतं. असतं म्हणजे काय? केलं असतं म्हणजे काय? याचा अर्थ त्यांना आता आजही त्या सगळ्या लोकांना वाटतंय, की राज ठाकरेंनी काहीतरी चुकीचा निर्णय घेतलाय. मी अनेकांशी बोललो. मला आत्ता जी मनसेतील जी लोकं आहेत त्यांनी देखील फोन केला, "अरे तू काय बोलतोस? कशासाठी बोलतोस? विरोध काय करतोस? तुला तुला साहेबांनी मोठा केलास, तू इतका समर्थन करायचास, अचानक तुला काय झालं?" पण या सगळ्या गोष्टींच्या मागची रिॲलिटी आधी समजून घ्या. काय आहे, आता निवडणूक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकजण भावनिक होतो, प्रत्येकजण त्या सगळ्या गोष्टीतून पाहतो. पण माझा बघण्याचा दृष्टिकोन तसा नाही आहे. राज ठाकरेंच्या समर्थकांना राज ठाकरे जरी चुकले तरी ते बरोबरच वाटतात. फडणवीसांच्या समर्थकांना फडणवीस जरी चुकले तरी बरोबर वाटतात. शिंदेंच्या समर्थकांना शिंदे जरी चुकले बरोबर वाटतात. पण आमचा बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या लोकांकडे वेगळा आहे. माझं मत काय? माझ्या हिंदूंसाठी काम करणारा, बोलणारा मी माणूस आहे. मराठीसाठी तर निश्चित आहे. पण मी कालची एक व्हिडिओ टाकली, की खरोखर मराठी माणसाची परिस्थिती काय आहे? साधं उदाहरण आहे, साधा प्रश्न आहे. जर मी म्हणतो चला हे फडणवीस शिंदे बाजूला करा. या मुंबईच्या राजकारणातून, या महानगरपालिकांच्या महापौर चला आपला ठाकरे बंधूंचा बसेल. पण ठाकरे बंधूंचा महापौर बसल्यानंतर असं होणार आहे का, की मराठी माणसाला अगदी सुगीचे दिवस येणार आहेत? बदल काय होणार आहे? माझा प्रश्न काही हे महत्त्वाचे आहेत, की नक्की बदल होणार काय? मग आपण येऊया, की उद्धव ठाकरेंना मतदान का नाही करणार आणि राज ठाकरेंना आम्ही केलं असतं. या सगळ्या गोष्टींकडे नंतर येऊया. तो प्रश्न थोडासा मागे ठेवूया. पण खरंच असं होणार आहे का? काय बदल होणार आहेत का? असे काही बदल घडणार आहेत का? असं काही होणार नाहीये. काही होणार नाही. मुंबईतला राहणारा जो मुंबईच्या बाहेर मराठी माणूस निघून गेला आहे, त्याला काय ठाकरे बंधूंची सत्ता आल्यानंतर इथं फ्लॅट विकत घेऊन मलबार हिलमध्ये किंवा तुमच्या दक्षिण मुंबईमध्ये अशी काही योजना कोणी काढणार आहे का, की मराठी माणसाला इथं सरकारकडून किंवा महानगरपालिकेकडनं फ्लॅट मिळणार आहेत, मग तो परत इथं राहायला येईल मुंबईमध्ये? जो म्हणतो ना मुंबईच्या बाहेर गेला, मराठी माणूस बाहेर गेला. काढला कोणी? आपणच गेलो. आपणच मोठी फॅमिली झाली, आपलं कुटुंब वाढत गेलं, लोकं बाहेर निघत गेली. आपलं बजेट कमी असल्यामुळं 10-20 लाखामध्ये कुठं चांगल्या फ्लॅट्स मिळतील, रूमा मिळतील म्हणून आपली लोकं बाहेर निघून गेली. आपल्याला आपलं बजेट का ढासळलं? कारण आपल्या मराठी माणूस किती उद्योगधंद्यांमध्ये आहे? नाही, उद्योगांमध्ये आंधळा पैसा आहे. मेहनत करेल त्याला आंधळा पैसा आहे. आपण नोकरदार वर्ग आहोत. आपल्याला माहिती आहे की आज महिन्याला मला 20,000 पगार पडला ना, पुढच्या महिन्यात ते 20च पडणार आहे. आपलं पेमेंट, आपलं येणारे जो काही पैसा आहे त्याचा काहीतरी एक मी म्हणतो लाईन आहे. कुठेतरी त्याला एक बाउंड्री आहे. त्याच्या पलीकडे तो येत नाही. तसं यांचं नाही आहे. आज आज एखादा पाणीपुरी विकणारा भैय्या रस्त्यावर जर 2 तास थांबून ₹1000 कमवत असेल, तो पुढच्या वेळेला विचार करतो, चल 4 तास थांबून ₹2000 कमवू. दिवसभर थांबून ₹5000 कमवू. त्यांना फक्त मेहनत करायची आहे आणि त्याच्यामुळे ती सगळी लोकं पुढे जातात, मोठी होतात. दुसरी गोष्ट ते आपापल्या लोकांना मोठं करतात. एखादा तुम्ही जर ते बिकानेरवाले वगैरे समोसावाले जे स्वीटवाले असतात सगळे, तिथं जर एकाचं त्या कुठल्या मारवाडी कोण असेल त्याचं दुकान असेल, तर तो बाहेर 4 भैय्यांना ठेवतो. 4 भैय्यांना ठेवतो. तिथं आलेली गिऱ्हाईक आपोआप ती पाणीपुरी खातात, कोणी भेळपुरी खातं, कोणी काही समोसा खाईल, वडापाव. या सगळ्या गोष्टी त्या व्यवस्थित त्यांनी आखलेल्या असतात. त्याच्यामुळे ही सगळी लोकं मोठी होतात. ती एकमेकांची साखळी त्यांनी चैन निर्माण केलेली असते, की इथं ₹10 ची आपण वस्तू एखादी घेतली, की दुसरी लागणारी वस्तू तो लगेच सांगतो, हां, बाजूला आपलंच दुकान आहे, तिथं जाऊन घ्या. या सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थित विचार करणार आहोत का? आता काल राज ठाकरेंनी, त्या उद्धव ठाकरेंनी दोघांनी पण अदानी, अंबानीला शिव्या घालतायत. अगदी त्यांचं त्यांना नाहीसंच करा. ते सगळे राऊतांच्या नादाने. अशा सगळ्या गोष्टी चालेत. पण एक साधा प्रश्न मला पडलेला, मी तुम्हाला विचारतो, की अदानी असो, अंबानी असो, जेवढ्याही मोठ्या दिग्गज कंपन्या आहेत, त्या बाहेरच्या लोकांच्या आहेत. अमराठी लोकांच्या आहेत. मराठी लोकांची क्वचित काही कंपनी असेल किंवा तिथं कोणीतरी काम करत असेल. या सगळ्या कंपन्यांमध्ये आज महाराष्ट्रातली 20-25 लाख, असं म्हणायला काही हरकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त आकडा असावा, एवढी कुटुंब या कंपन्यांवरती, या लोकांवरती अवलंबून आहेत.
साधं उदाहरण घ्या, एवढे आपण सगळे नोकरदार वर्ग तिथं काम करतोय. उद्या जर त्यांनी तिथून सगळ्या मराठी माणसांना ठरवलं की नाही चला मराठी माणसांना त्या आपल्याला ते मुंबईमधून बाहेर काढतायत ना, आपण या सगळ्या लोकांना नोकऱ्यांवरून काढू, कोण नोकऱ्या देणार आहे? मराठी माणसं किती अशी मोठी मोठी उद्योजक आहेत की जे एवढ्या लाखो लोकांना नोकऱ्या देऊ शकतात. उद्धव ठाकरे, राज ठाकरे या गोष्टी करणार आहेत का? ते नोकऱ्या देऊ शकतात का? तुमचं घर चालवू शकतात का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं हे उद्योजक इथं असणं फार महत्त्वाचं आहे. आता राजकीय दृष्ट्या मला काय कमिशन मिळत नाही किंवा आम्हाला सत्ता नसल्यामुळे आम्हाला यांच्याकडून या उद्योजकांकडून काही मिळत नाही म्हणून त्यांच्यावरती राग व्यक्त करणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला. आज मराठी माणसाची जी अवस्था आहे मुंबईमध्ये, काय अवस्था आहे नक्की? ती अवस्था म्हणजे काय? सारखं म्हटलं जातं रे मराठी माणसाची अशी अवस्था आहे, मराठी, अरे काय नक्की? पण आपण आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहोत. तुम्ही याचा अभ्यास केलाय का साधा कधी? आपल्याकडे काय नाही आहे बरं मला सांगा. आपण राजकीयदृष्ट्या, आपली सामाजिकदृष्ट्या आपण सगळे मराठी माणसं, पारंपरिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आपण सगळे अगदी व्यवस्थित आहोत. आपला गणेशोत्सव थाटात होतो, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आहोत. मग आपण मागे का आहोत? पैसा, आर्थिक कारण. पैसा नसल्यामुळे आपण मुंबईच्या बाहेर हळूहळू निघत चाललोय. पैसा असेल तर आपण पण लोढामध्ये चांगला फ्लॅट घेऊन राहू की तिथं, काय बरोबर ना? तिथं आपला गणेशोत्सव साजरा करू. एखाद्या दिवस आपण खाली मलबार हिलला राहू, अंबानीच्या बाजूच्या इमारतीमध्ये आपण रूम घेऊन राहू. पैसा आहे म्हणून आणलंय. त्यांच्याजवळ पैसा आहे म्हणून ते करोडोंचे फ्लॅट्स घेत आहेत, करोडोंची जागा विकत घेत आहेत, करोडोंचे व्यवसाय ते टाकतायत. सगळं गणित आहे आर्थिक कारणाचं. पण याचा दृष्टिकोन किंवा याचा अर्थ असा नाही की आपण या गुजरात्या मारवाड्यांना सतत बोलत राहू. माझा सांगण्याचा उद्देश आहे की आपण चुकीचे आहोत, आपण चुकलोय. आपल्या जमिनीच्या जमिनी आपण यांना विकून टाकल्या. यांनी नाही सांगितलं आपल्याला, यांनी नाही जबरदस्ती आपल्यावर केली. जिथं जिथं सगळ्या गोष्टी आल्या तिथं तिथं आपण आपल्या जमिनी पैशाच्या हव्यासासाठी विकून टाकल्या. मग काय आहे? ही घेणारच ना, हे घ्यायलाच आलेत. ह्याचं धोरण हेच आहे. पैसा आहे तो काम करणार, पैसा आहे तो विकत घेणार, पैसा आहे तो सगळ्या गोष्टी करणार. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. मराठी माणूस मागे 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 समजतंय, कळतंय, पण याचा अर्थ असा नाही की नुसतंच मागे 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 म्हणून आपण पुढे जाणार आहोत का? काहीतरी केल्याशिवाय पुढे जाऊ ना. काहीतरी करू, काहीतरी समाज म्हणून आपण एकत्र येऊ, तेव्हा आपण पुढे जाऊ, तेव्हा आपण सर्व काही करू, तेव्हा आपण सगळ्या गोष्टींमध्ये पुढे सगळ्यांच्या अग्रणी असू. पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. आता महत्त्वाच्या विषयाकडे येऊया की उद्धव ठाकरेंना लोक म्हणतात मतदान आम्ही करणार नाही, राज ठाकरेंना केलं असतं. मग का करत नाहीत लोक? एक साधं उदाहरण घ्या. जे राज ठाकरे बाळासाहेब असताना पक्षातून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा एक पक्ष काढला, बाळासाहेबांच्या विरोधामध्ये काढला. बाहेर येऊन त्यांनी सांगितलं की मी या सगळ्या गोष्टी मला पटत नाही, हे बडवे वगैरे म्हणजे उद्धव ठाकरे, राऊत बिऊत ही सगळी फालतू लोक मला पटत नाहीत. मला म्हणजे एक गोष्ट तुम्हाला साहजिक सांगतो, त्यावेळेला उद्धव ठाकरेंपेक्षा राज ठाकरेंची राजकारणामध्ये चांगली वचक होता आणि शिवसेना प्रमुख म्हणून ते साजेसे होते त्या जागेला निश्चित. त्याच्यामुळे त्यांना ते वाटणं, त्यातून त्यांनी बाहेर पडणं या मताचा मी आहे आणि त्या गोष्टीला माझं 100% ना 1000% मी त्या सगळ्या गोष्टींना सहमत आहे. तुम्ही स्वाभिमानामुळे बाहेर पडलात. तुमची ती जागा होती, तुम्हाला मिळाली नाही म्हणून त्या रागातून, द्वेषातून तुम्ही बाहेर पडलात. 17-18 वर्ष झाले असेल पक्ष चालवलात. भले तुम्हाला जागा नाही मिळू द्या जागा. जेव्हापासून आम्हाला कळतंय ना, म्हणजे मला आठवते 2009-10 पासून मी राजसाहेबांना फॉलो करतोय. जेव्हापासून मला कळतंय तिथपासून ते अगदी कालताग आहेत. या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या. ज्याला सीट येत नाहीत, जागा येत नाहीत असोत, पण प्रत्येकाला वाटायचं की राज ठाकरेंसारखा स्वाभिमान माणूस कोणी नाही, कडवट माणूस आहे, हा कुठली गोष्टीची पर्वा करत नाही. बाळासाहेब असताना सत्तेवरती लात मारून यानं बाहेर येऊन स्वतःचा पक्ष काढला. असा व्यक्ती, साधं उदाहरण घ्या, पुन्हा त्याच सगळ्या उद्धव ठाकरेंसोबत हात मिळवतात काय, जातात काय, त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी करतात काय? मला सांगा, कसं आपण म्हणायचं आता? कसं या सगळ्या गोष्टीला आपण ॲक्सेप्ट करायचं? हां ठीक आहे, स्वतःचा पक्ष होता, BJPला शिव्या घालत होते, काँग्रेसला शिव्या घालत, सगळ्या गोष्टी करत होते. अरे पण ज्या गोष्टींसाठी म्हणून तुम्ही शिवसेना पक्षातून बाहेर पडलात, आज तिथेच तुम्ही जाताय. म्हणजे जिथून ज्यांच्यासाठी म्हणून तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व सुरू केलं, एक नवीन सगळ्या चूल पेटवलीत, त्या सगळ्या गोष्टी आज पुन्हा त्याच लोकांवरती बसून तुम्ही स्वतःचं अस्तित्व संपवलं. या सगळ्या गोष्टी खरोखर पटण्यासारख्या आहेत का? साधा एक तुम्ही साधा विचार करा. आणि मला हे पटलं नाही. मला आजही मनातून असं वाटतं की राजसाहेब तुम्ही फार मोठा चुकीचा निर्णय घेतला, फार मोठा. काळ आला असता तुमचा, निश्चित आला असता. खूप काही चुका संघटनेमध्ये आहेत, खूप काही गोष्टी करायच्या आहेत, खूप काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, पण तसं नाही आहे. माणसं सोबत नाही आहेत ती बिनकामाची आहेत. मी सरळ सांगतो, बिनकामाची माणसं आहेत.
मोजकी साहेबांच्या पक्षामध्येच अशी लोक आहेत की जी खरोखर काहीतरी करू शकतात, पण त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही. लोक सोडून चाललेत, सगळं सोडून गेला की अरे तो गेला असेल, गेलास, तुला काय विचारत नाही आम्ही. असं नाही करून चालत. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. हे साधं उदाहरण घ्या. काल ठाण्यामध्ये सुषमा अंधारे म्हणजे सभा झाली यांची, राज ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची. त्या सभेमध्ये सुषमा अंधारे येऊन भाषण करून गेली. त्याच्या आधी खासदारकीच्या इलेक्शनला श्रीकांत शिंदेच्या इथे स्टेजवरती राजसाहेब म्हटले होते, पण आता सांगतोय लावा तो व्हिडिओ. ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70, 75, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवृत्ती करता, तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता की जिनं बाळासाहेबांची खिल्ली उडवली. मी तर म्हणतो त्या सुषमा अंधारेने देवी देवतांची, श्रीरामांची, प्रभू श्रीरामांची जी खिल्ली उडवली ना, ती माझ्या डोक्यात आहे आणि ते कधी कोणी विसरणार नाही, कुठला हिंदू माणूस विसरणार नाही. मग तुम्ही जर बाळासाहेबांच्या विचारांचे आहात, तुम्ही जर म्हणताय ना की एकनाथ शिंदेनी माझा बाप चोरला, म्हणजे आमचं सगळं चोरला, आमचं सगळं नेलं या सगळ्या गोष्टी केल्या, मग तुम्ही जर बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांचे आहात, तर बाळासाहेबांनी या बाईला दारात काय महाराष्ट्रात पण उभी ठेवलीच नसती. मग तुम्ही तिला स्वतःच्या पक्षाची नेता करता. मग साधा उदाहरण घ्या, तुमचा स्वाभिमान कुठे आहे? मग तेच राज ठाकरे काल त्याच मंचावर जाऊन बसतात. मग मला सांगा राजसाहेब, तुमचा स्वाभिमान नक्की कुठे आहे? जिनं बाळासाहेबांची टिंगलटावाळी केली, सगळ्या गोष्टी केल्या, सहनशक्तीच्या पलीकडे. ज्या माणसांसाठी मी बाहेर पडलो त्या माणसांसोबत पुन्हा जाऊन बसणं नाही पटत कोणाला आणि नाही पटणार कुठल्याच माणसाला. आणि राहिला मराठीचा मुद्दा, काही होणार नाही. ठाकरे बंधू या मुंबई महानगरपालिकेच्या याच्यामध्ये आले सत्तेमध्ये, काय फरक काय पडणार आहे? मुंबईच्या बाहेर मराठी माणूस राहत नाही का? इथला स्थानिक मराठी माणूस मुंबईमधला किती आहे? आपण सगळी महाराष्ट्राच्या ग्रामीण खेड्यातून इकडून तिकडून मुंबईमध्ये आलेलो आहोत. इथं राहतोय आपण. हे जसे बाहेर चालले तसे आपणही इथून बाहेरून आलोय. इथला स्थानिक कुठे आहे? स्थानिक कोळी, आगरी, इथला समाज स्थानिक किती आहे? हाताच्या बोटावर मोजणे इतकं आहे. तुम्ही दोघं सत्तेत येऊन तुम्ही काय करणार आहात? सांगा मला. पहिली गोष्ट, तुम्ही करणार काय आहात? तुम्ही असं करणार आहात का की इथं जी काय नोकरी मुंबईमध्ये उपलब्ध होईल ती फक्त मराठी माणसाला, इथं जे काही घर विकलं जाईल ते फक्त मराठी माणसाला, इथला तुम्हाला मराठी माणसाला सगळा प्रवास स्वस्त मोफत करून टाका, इथं मराठी माणसाच्या खात्यामध्ये आम्ही 10,000 रुपये टाक, असं काय करणार आहात का तुम्ही? दुसरं काय काम करणार आहात तुम्ही? करणार काय मला सांगा तुम्ही. तुमचा प्लॅन नक्की काय? मराठी माणसाला मोठं करण्यासाठी, मुंबईमध्ये मराठी माणसाचे चांगले सुगीचे दिवस आणण्यासाठी तुम्ही करणार काय आहात हे एकदा सांगा. लोकांना समजू द्या. मराठी संपली, ही शेवटची वेळ, आम्हाला निवडून द्या नाही तर अरे काय राजकारणात येऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना 40 वर्ष झाले असतील. एवढी प्राचीन पुरातन मराठी भाषा टिकली, ती आहे आणि ती कुठं जाणार नाही आहे. मराठी माणूस मुंबई शहराच्या छोट्याशा काही भागातून बाहेर गेला असेल, एक गोष्ट लक्षात घ्या. बरं झालं बाहेर गेला, कधीतरी मुंबई बुडणारच आहे. बरोबर की नाही? मुंबई कधीतरी जाणारच आहे. जेवढा माणूस बाहेर गेला तेवढं चांगलंच झालं. एवढं काही मोठी गोष्ट नाही आहे. एखाद्या छोट्याशा भागातून माणूस बाहेर गेला याचा अर्थ असा होत नाही की त्याचं सगळं अस्तित्व संपलं, त्याचा समाज संपला, त्याची भाषा गेली, सगळं काही झालं म्हणजे तो वाटोळच झालं त्याचं. असं काही होत नाही. मग तुम्ही करणार काय आहात हे आधी ठरवा. काय करायचं हे आधी ठरवा. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना या काँग्रेससोबत नेऊन बसवली ना, अख्ख्या बाळासाहेबांच्या हयातीला, कारकिर्दीला तिलांजली देऊन टाकली. त्यांच्या बाजूला आता राज ठाकरे जाऊन बसलेत. म्हणजे ही लोक खरोखर स्वाभिमानी आहेत का? म्हणजे मी इतका त्या गोष्टीला मला समजलं नाही की राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला कसा. एवढा मोठा चुकीचा निर्णय. त्याचे पडसाद काय येणार आहेत, कसे उमटणार आहेत ते समजेलच. या निकालानंतर समजेल ते समजेल, पण तिथून पुढेही सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, समजतील. महाराष्ट्रामध्ये मराठी मुंबईमध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरा काही विषय नाही आहे का? याचा विचार जरा करा. केलात? आज मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये कितीतरी टक्का मराठी माणसाचा आहे. आजही त्यांना SRA मध्ये रूम मिळायला 10 वर्ष गेली, आजही त्यांना भेटत नाही आहे. मग का नाही मराठी म्हणून पहिली लिस्ट यादी आपली मराठी माणसांची काढली, त्यांना झटकन घरांनी घेऊन दिली? काही होणार नाही. ठाकरे बंधू आले म्हणून अरे काही फरक नाही पडणार. तुम्हाला तुमचं काम करायचंय, रोज नोकरी जाऊन करायचे, एखाद्या भैयाकडे करायचे, गुजरातकडे, एखाद्या अदानी अंबानीकडे जाऊन करायचे. ठाकरे बंधूंची सत्ता आली की सगळा मराठी माणूस काय त्यांच्या बंगल्यांवरती कामाला थांबणार आहे का तिथे? की त्यांच्या स्वतःच्या कंपन्यांमध्ये त्यांनी काढलेत कुठल्या, तिथे जाऊन काम करणार आहे? नाही करणार आहे. ही वास्तविकता समजून घ्या.
आमचा मराठी समाज मागा असण्याचं कारण म्हणजे आम्ही वास्तवात जगत नाही, आम्ही समजून घेत नाही, आम्हाला कळत नाही. एखाद्या गुजरात्या मारवाड्याला बरोबर त्याचं वास्तव माहीत असतं की मी जर आज काहीतरी केलं तर माझ्या पुढच्या 10 पिढ्या बसून खातील. आमचं काय चाललंय, आम्ही काय करतोय, आम्ही कुठल्या दिशेने चाललो, आमचा विचार कुठे आहे. त्यांचे विचार असतात की एवढी मोठी कंपनी टाकू, असं काहीतरी करू, तसं काहीतरी करू. आमचा विचार काय असतो, आमचा विचार पुढच्या वेळेला बाबा तुला संधी मिळेल का नगरसेवकाला, तुला आमदार होता येईल का, मग तू आमदार झालास तर मला पैसे किती. आम्ही याच्यात गुंतलेलो, समाजकारण, राजकारण, गावकी भावकी फालतू गोष्टींमध्ये आमचा मराठी माणूस अडकलेला. त्याच्यामुळं यातून बाहेर पडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आमची उन्नती काय ठाकरे बंधू आल्यानं काही होणार नाही. मी म्हणतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अजून 20 वर्ष महाराष्ट्रातलं राजकारण करतील, बरोबर. त्याच्यानंतर मराठी माणसाला कोण आहे म्हणजे काय असं वाटतंय का तुम्हाला की हे गेल्यानंतर अख्खा मराठी समाजच संपेल? काही होत नाही, काही होणार नाही, काही होणार नाही. येतं लोक येतील जातील, सगळं होईल. छत्रपती शिवाजी महाराज गेले, मराठा साम्राज्य सगळं पुढे निघून गेलं. सगळा इतिहास आपण सर्वांनी पाहिला, सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी पाहिल्या. पण कुठली पृथ्वी थांबायची राहिली का? कुठं काय माणूस जगायचा राहिला का? नाही. काळ बदलला, वेळ बदलला, सगळं काही बदलत गेलं. एवढं होईल की मराठी माणूस स्वतःची अस्मिता, स्वाभिमान या सगळ्या गोष्टी विसरत चाललाय. बापजाद्यांनी कमवलेल्या जागा जमिनी आम्ही अशा उडवून टाकतात पत्त्यांसारख्या. कोण चुकीचं आहे याचा विचार एकदा करा. म्हणून म्हटलं, अनेक जण म्हणतात की राज ठाकरेंना मतदान केलं असतं, पण राज ठाकरे चुकले आणि निश्चित चुकले. आणि मला याचं काही वाईट वाटत नाही की मी त्यांच्या विरोधात बोलतो, मला शिव्या घालायला येतात त्यांची लोक. घाला, तुम्हाला राजकारण समजत नाही अजून. आणि जर समजत असेल ना असलं, साधं उदाहरण घ्या. राज ठाकरे स्वतः म्हणतात की मला असलं फालतू राजकारण जमत नाही, मला हे असं करायला जमत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जो जसं बोलतो तसं चालतो त्याला मी सदैव नतमस्तक असतो. आत्तापर्यंत होत होतं, आता याच्या पुढं होत नाही. त्यामुळे आमचा रामराम, जय महाराष्ट्र. पुन्हा हिंदुत्वाकडे या, पुन्हा हिंदुत्वाची कास धरा, चुकीच्या मार्गातून बाहेर निघा. आम्ही पुन्हा तुमच्यासोबत उभे राहू आणि राहणार, हक्कानं सांगतो राहणार. कारण तुम्ही चांगल्या बाळासाहेबांच्या उत्तम मार्गाला आहात आणि याचा त्यावेळेला आम्हाला निश्चित अभिमान वाटेल. पण आता नाही. आता ज्या काही गोष्टी चालल्यात राजकीय राजकारणाच्या, त्या फार चुकीच्या आहेत. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. फक्त एवढंच मनाला वाटतं की राज ठाकरेंनी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतले आणि येणारा काळच सांगेल.